अजित पवारांचं आणखी एक वक्तव्य, मुंबईत येण्याची टोकाची भाषा करून कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं म्हणत अजित पवारांनी मनोज जरांगे यांना हा इशारा दिलाय। टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान 75 वर्ष देशाला झाली। आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही। कायद्याच्या चौकटीत 54 लाख नोंदी आढळल्या असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। जरांगेंनी अजित पवारांना हे प्रत्युत्तर दिलंय। विनाकारण मराठ्यांविरोधात बोलून संभ्रम निर्माण करू नका, आतापर्यंत गप्प होता तसेच गप्प रहा असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला। दरम्यान आरक्षणाची मागणी कायद्यामध्ये बसत नसेल तर हट्ट करून कसं चालणार असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता। ते प्रश्न सोडवण्याच्या करता आमची मनापासूनची तयारी आहे। शेवटी कायद्याच्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे। उद्या कुणी म्हणालं मला हे असंच आरक्षण द्या, ते कायद्यात बसतंय का? बसत असेल तर देऊ ना, विरोध कुणाचा आहे? पण जर ते बसतच नसेल तर हट्ट करून कसं चालेल? कायदा पारित करायला नोंदी लागते आणि आधार लागन, मग कायदा पारित करतो। 54 लाख नोंदी मिळाल्या, त्या कायद्यात चौकटीच आहेत का बाहेर आहेत? कायद्याची चौकट तुम्हाला कळती ती वेगळी असती, तुम्ही करतात ती वेगळी असती। ही खरी चौकट आहे। याच्यात मराठा आरक्षणात बसतोय। विनाकारण मराठ्यांच्या विरोधात काही बी भाष्य करून मराठ्यात आणि सरकारमध्ये गैरसमज निर्माण करू नका। तुम्हाला करायचं तर मराठ्याच्या बाजूने बोला, बोलायचं नसेल तर तुम्ही आतापर्यंत गप्प बसले होते तसे गप्प बसा। यासाठी गप्प बसले होते का तुम्ही? मराठ्यांचं टोकरून काढायसाठी? मराठ्यांना बोलायला लावू नका तुमच्या विरोधात। तुम्हाला हे शेवटचं सांगतो आम्ही।